हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसापासून आपल्या चॅनलला व्हिडिओ येत नाही आहेत कारण तब्येत थोडी ठीक नव्हती. व्हिडिओ तर बनवते आहे पण ते एडिट करत नाही आहे किंवा म्हणजे ते कंप्लीट व्हिडिओ होत नाही आहे का माहीत नाही, पण करण्याची इच्छाच होत नाही आहे. तर म्हटलं आज शूट करावं, थोडंसं मिनी व्लॉग स्टार्ट करावा. तर इथे मी येतानाच थोडं मॅगी आणि दूध वगैरे घेऊन आले. दूध तापायला ठेवलं एकीकडे आणि आता मी मॅगी करते. तर ही जरा वेगळी मॅगी आणली. याच्यामध्ये मॅगी मसाला जो असतो तर त्याचे 2 सॅचे आहेत. तर करून बघूया म्हटलं. ज्यांना जास्त स्पायसी आणि मसालेदार मॅगी आवडते त्यांच्यासाठी हे असेल बहुतेक. मला तसं आणायचं नव्हतं पण त्या दुकानात हीच होती त्यामुळे मग मी ही घेतली. त्यानंतर मस्तपैकी मॅगी गरम गरम सर्व करून घेतली बाउलमध्ये आणि टी व्ही बघत बघत मॅगी एन्जॉय केली. सानवी अजून घरी आली नव्हती त्यामुळे मग मी एकटीनेच मॅगी खाल्ली आणि मॅगी खाऊन थोडा आराम वगैरे केला. सध्या गरमी एवढी आहे त्यामुळेच एकदम लो फील होतं आहे आणि बाहेरून आलं तर मग तर अजिबातच काही करण्याचा मूड होत नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टीत फ्रेश असं वाटत नाही आहे. मग थोडंसं खाली चालायला वगैरे गेलो स्वयंपाक वगैरे झाल्यावरती. तोपर्यंत मग सानवीला स्ट्रॉबेरीचा ज्यूस प्यायचा होता. स्ट्रॉबेरीचा ज्यूस पिऊन आलो. सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. त्यानंतर मग रात्री दही लावायला घेतलं. खरं तर दही लावण्यासाठीच मी जास्त दूध घेऊन आले होते. तर हे मातीचं भांडं मी जवळच्याच एक मातीचं जे कुंडीवाले वगैरे असतात त्यांच्याकडून आणलेलं आहे. तर हे भांडं अगदी छान आहे. याच्यात एकदम घट्ट दही लागतं. तर मगाशी तापवलेलं दूध आता बऱ्यापैकी कोमट झालं आहे. ते मी याच्यात मिक्स करून घेणार आणि उद्या दही तयार असेल खायला. उन्हाळ्यात दही, ताक असे पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे आम्ही हे शक्यतो आता दही रोजच लावायला लागलो आहे. तर हे भांडं मी वेगळ्या दुकानातून आणलं आणि त्याच्यावरचं झाकण वेगळ्या दुकानातून आणलं आहे त्यामुळे त्या कलरमध्ये डिफरन्स दिसतो आहे. आता हे ठेवून दिले, उद्यापर्यंत चांगला दही लागेल. आणि ही मॅगी मी खाल्ली म्हटल्यावर हिला पण पाहिजे होती म्हणून मी ओरडले आणि बाहेर येऊन बघते तर मला वाटलं ओरडले म्हणून शांत बसले, तर ही इथे अशी झोपली होती मॅगी समोरच ठेवून. चला भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.